आज आपण बघणार आहे बटाटा आणि शाबूचे पापड. तर चला, सर्वात अगोदर मी बटाट्याचा खिस आणि अर्धा किलो शाबूचा तांदूळ घेतलेला आहे. तर एक पातेलं गॅसवर मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी मी ओतलेलं आहे. 1 तांब्या पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही अंदाज पंचे टाकू नका. दुसरीकडं मी 2 तांब्या पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आत्ता 1 तांब्या पाणी ठेवलेलं ते गरम झालेलं आहे. त्यामध्ये शाबू मिक्स केलेला आहे आणि जो खिस घेतला होता मी बटाट्याचा तो पूर्ण 2-3 पाण्याने धुतलेला आहे स्वच्छ, कारण त्याच्यामधली सगळी घाण निघेल. आणि तो सर्व खिस मी पाण्यात टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतला. त्यावरून लाल मिरच पावडरची पुडी 1 टाकलेली आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर 10 मिनटं मी चांगलं हलवून घेतलेलं आहे. 10-15 मिनटं त्यावरती ताट झाकून ठेवलं होतं. नंतर त्यामध्ये 1 पळी तेल ओतलं आणि ते मिक्स करून घेतलं आणि शिजलेलं बघितलं तर ते दोन्ही पण शिजलं होतं. शाबू आणि बटाटा दोन्ही शिजला होता. नंतर मी ते गरम आहे तोपर्यंतच पापड करायला घेतले. तर एवढे छान पापड होत होते ना, कोणाचीही गरज लागत नाही. एकटी घरात असले तरी आपल्याला जमेल एवढे सोपे पापड आहेत. थँक्यू, धन्यवाद.